मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे त्या पार्थने काव्याला त्याच्या ऑफिसमधल्या क्लायंटने जे दिलेलं असतं कपल वॉच, ट्विन वॉच, ते तो दाखवत असतो आणि त्यानंतर तेवढ्यातच त्या काव्याच्या हातातनं पार्थचं वॉच गळून खाली पडतं आणि त्यानंतर ते फुटतं. त्यावर ती फारच घाबरते. तिला वाटतं की आता पार्थ तिच्यावर चिडतो की काय. त्यावर ती म्हणते, पार्थ मला माफ करा, खरंच माझ्याकडनं चुकून झालं, मी हे मुद्दाम केलेलं नाही आहे, खरंच मला कळत नाही माझ्याकडनंच असं का होतं, असं ती पार्थला म्हणत असते आणि ती फार गोंधळलेली देखील असते. त्यावर पार्थ म्हणतो, इट्स ओके, तुम्ही जरा आधी शांत व्हा बरं आणि बाजूला व्हा, मी ते सर्व काच खाली पडले आहेत ते तुमच्या पायामध्ये घुसेन. त्यानंतर तो पार्थ असं म्हणून ते सर्व वॉचचे काच तुकडे उचलून घेतो. त्यावर ती म्हणते, पार्थ तुम्हाला राग आला नाही का, किंवा तुम्हाला माझ्यावर चिडायचं नाही आहे का. त्यावर तो म्हणतो, नाही काव्या, हे तुमच्याकडनं चुकून झालं आहे, तुम्ही मुद्दाम केलेलं नाही आहे, हे गोष्ट मला माहीत आहे. होतात तशा बऱ्याच गोष्टी ॲक्सिडेंटली, त्यामध्ये एवढं रिॲक्ट करण्यासारखं काहीही नाही आहे काव्या, तुम्ही उगाचच गिल्टी फील करून घेऊ नका. आणि असंही माझी वेळ हे घड्याळ ठरवत नाही, तर माझी वेळ मी स्वतःच ठरवतो, तुम्ही रिलॅक्स व्हा, उगाचच पॅनिक होऊ नका. आणि त्यात काय तुटलेलं जोडता येतच की, अगदी मनापासनं तुम्ही बसा, मी आलोच, हे सर्व काच डस्टबिनमध्ये टाकून येतो, असं म्हणून पार्थ त्यानंतर त्यातनं निघून जातो. त्यानंतर इकडे ती काव्या स्वतःच्या मनाशीच पार्थचा विचार करायला लागते. त्यावर ती स्वतःलाच म्हणते, खरंच पार्थ देशमुख किती शांत आणि पेशन्स असलेला माणूस आहे, असं ती स्वतःलाच म्हणत असते. आणि त्यानंतर इकडे तो पार्थ ते सर्व काच डस्टबिनमध्ये किचनला टाकायला जातो. त्यावर तो म्हणतो, आई तू काय करत आहेस. त्यावर मानिनी त्याला म्हणते, अरे पार्थ, हे तर मी तुला विचारायला हवं. त्यावर तो म्हणतो, काही नाही आई, मी तर सहजच मला एक वॉच दिलं होतं गिफ्ट म्हणून, आज ऑफिसमध्ये क्लायंटनी ते चुकून काव्याकडनं खाली पडलं आणि फुटलं, कपल वॉच होतं ते. त्यावर ती म्हणते, काव्याने मुद्दाम तर टाकलं नसेल ना. त्यावर तो म्हणतो, आई तू काहीही काय बोलतेस, त्या असं का बरं करतील, कुठे लागलं तर नाहीये ना, कारण पार्थ असं काच फुटणं चांगलं नसतं. त्यावर तो म्हणतो, अगं आई काही नाही एवढं त्यामध्ये, त्यांच्याकडनं ते चुकून पडलं आहे, त्यांनी मुद्दाम केलेलं नाही आहे. त्यावर ती म्हणते, कशीही काव्या सतत आपलं वेंधळ्यासारखं काम करत असते, तिच्या हातामध्ये काही अवसन आहे की नाही, उगाचच तू आता प्रत्येक वेळेसच तिची बाजू घेत जाऊ नकोस पार्थ, असं ती मानिनी पार्थला म्हणत असते. आई तू उगाचच टेन्शन घेऊ नकोस, यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काही एक नाहीये, तू आधी रिलॅक्स हो बरं, असं पार्थ त्या मानिनीला सांगत असतो. आता ती लहान आहे का, उगाचच काय तू पण तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलत असतो, आता प्रत्येक गोष्ट काही ॲक्सिडेंटली होत असते का, मी तुला पार्थ आत्ताच सांगून ठेवते, मी तिची प्रत्येक चूक पाठीशी घालणार नाहीये, असं ती पार्थला सांगत असते. तर तो पार्थ म्हणतो, आई तू का उगाचच त्यांच्यावर चिडतीयेस, तुला वाटतंय तेवढं काहीही झालेलं नाहीये, त्यांच्याकडनं हे चुकून घडलं आहे, आता उगाचच तू एवढं रिॲक्ट करू नकोस आणि स्वतःलाही त्रास करून घेऊ नकोस, असं तो पार्थ त्या मानिनीला सांगतो आणि त्यानंतर तिथनं निघून जातो. त्यानंतर ती मानिनी स्वतःच्या मनाशी असा विचार करत असते, काव्याला आता जोडीने मिळालेली कोणतीही गोष्ट खरंच नकोय का, कारण ती म्हणतीये एक आणि वागतीये भलतंच, तिच्या वागण्यातून तर असं काहीही दिसत नाहीये, ती असा विचार करत असते. त्यानंतर इकडे काव्या देखील ती वॉच हातामध्ये घेऊन म्हणत असते, पार्थ देशमुख, तुमची घड्याळ जरीही तुमची वेळ ठरवत नसली तरी देखील मी ही तुमची माझ्याकडनं तुटलेली वॉच लवकरच रिपेअर करून आणेल आणि तुम्हाला तुमचं गिफ्ट आधी जसं होतं तसं बनवून देईल, असं ती काव्या स्वतःच्या मनाशीच विचार करत असते. आणि त्यानंतर इकडे विक्रम काका मात्र मस्त बसलेले असतात त्यांच्या फ्रेंड्सला बोलत, त्यावर ते गेट टुगेदरचा प्लॅन देखील करत असतात. आणि त्यानंतर ते विक्रम काका हे सर्व त्यांच्या मैत्रिणींशी बोलत असतानाच तिथे
मानिनी येते, कारण त्या काकांनी बेडवर फारच पसारा घातलेला असतो. त्यावर ती मानिनी तिथला सर्व पसारा आवरते आणि त्यानंतर तिथेच थोडा वेळ काकांचा फोन कधी संपतो ह्याची वाट बघत बसते. पण काकांचं बोलणं मात्र काही केल्या संपत नाही. ते त्यांची मैत्रीण मीनाक्षीला बोलत असतात की तूच सर्वांना ग्रुप एक कर आपल्या फ्रेंड्सचा आणि ग्रुपवर सगळं काही प्लॅनिंग सर्वांना सांग, म्हणजे कसं आपल्याला एक एक जणांना कॉल करत बसण्याची वेळ येणार नाही, असं ते त्या मीनाक्षीला सांगत असतात. आणि तेवढ्यातच मानिनी त्यांच्यासमोर येऊन उभी राहते. हे पाहून काका त्या मीनाक्षीला म्हणतात, चल आता मी ठेवतो, माझी बायको आली आहे, नाहीतर ती आता हातामध्ये लाटणंच घेईल, असं त्या मानिनीला पाहून म्हणत असतात. त्यानंतर ती मानिनी म्हणते, हे सर्व बोलण्याची तुम्हाला काय गरज आहे आणि मीनाक्षीला हे सर्व सांगण्याची काही गरज होती का? मी खरंच लाटणं घेतलं आहे की काय हातामध्ये, तुम्ही असं बोलत होतात आणि मुळात तुम्हाला त्या मीनाक्षीला सततच कॉल करण्याची काय गरज असते आणि मुळात तुम्ही उगाचच तिला सततच किती वेळा बोलतात, किती वेळा बोलावं ह्याची काही सीमा असते की नाही? त्यावर ते म्हणतात, अगं म्हणू काही नाही, मी तर आपलं सहजच गेट टुगेदरचं प्लॅनिंग करत होतो आणि इन जनरल बोलत होतो. त्यावर त्या म्हणतात, पुरे आता तुमचं काही घरामध्ये लक्षच नाही आहे. त्यावर ते काका म्हणतात, अगं मीनाक्षी माझं ऐकून तरी घे. त्यावर ती म्हणते, काय आणखी मीच ऐकून घेऊ का तुमचं? त्यावर ते म्हणतात, अगं पण घरामध्ये असं झालं तरी काय आहे ते तरी सांग मला. त्यावर ती म्हणते, ते काही नाही, ते राहू द्यात बाजूला, पण आता इथनं पुढे कोणीही बाहेरच्या व्यक्तींशी काही एक बोलायचं नाहीये, असं विक्रम काकाला ती सांगत असते. इकडे तो जीवा त्या नंदिनीवर चिडलेला असतो. तो जीवा त्या नंदिनीला काही एक बोलत नसतो. त्यावर ती नंदिनी त्या जीवाचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करत असते, वारंवार त्याला सॉरी देखील म्हणत असते, पण जीवा मात्र रूममधनं उठून बाहेर येऊन उभा राहतो. त्यावर ती म्हणते, त्याच्यासाठी गाणं म्हणायला लागते. ती म्हणते, हा रुसवा सोड सख्या, बोल ना माझ्याशी, असं काय तर ती गाणं पुटपुटत असते. पण जीवाला मात्र ते अजिबातच आवडत नाही. त्यानंतर ती त्याला खाली जाण्यापासून अडवते देखील, पण तो तिचा हात झिडकारतो आणि खाली पायरीवरती जाऊन बसतो. त्यावर ती त्याला त्याच्या साईडला बसून सॉरी देखील म्हणते, पण तो म्हणतो, नंदिनी बास झालं, हे इनफ, आता मला असलं तू काहीही बोलायचं नाहीस आणि सॉरी म्हणायला तर तू बिलकुलही येऊ नकोस, असं तो नंदिनीला म्हणत असतो. पण त्या नंदिनीला मात्र त्याच्या ह्या गोष्टीचं, ह्या वागण्याचं फारच वाईट वाटतं. त्यावर ती म्हणते, अहो जीवा एवढं रिॲक्ट करायला काय झालं आहे, मी मान्य करते माझं चुकलं आहे, पण तुम्ही असं का वागत आहात? इकडे ते विक्रम काका मानिनीला विचारत असतात, काय ग मानिनी काय झालं, तू ह्या आधी असं कधीही वागली नाहीयेस, तुला नेमकं काय झालं आणि तू घरातल्यांचं काय म्हणत होतीस? आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाहीये ना? ती सांगते, जीवाने जेवण केलेलं नाहीये, तो आज रात्री खाली जेवायला देखील आला नाही, पार्कचं घड्याळ तुटलंय आणि काव्याचं तर, असं म्हणता म्हणता ती स्वतःचे शब्द आवरते. त्यावर काका म्हणतात, आणि काव्याचं काय, बोल ना मानिनी, तुझ्या जे काही मनात आहे ते सर्व तू स्पष्टपणे बोल, उगाचच असं मनामध्ये ठेवू नकोस. त्यावर ती काहीच बोलत नाही. त्यानंतर काका तिला म्हणतात, ठीक आहे, तू जीवाचं काय म्हणत होतीस, त्याने आज जेवण केलेलं नाहीये, तर तू काळजी करू नकोस, मी पार्कसाठी देखील मस्त ट्विन वॉच मागवतो आणि इकडे जीवासाठी बर्गर, चिकन बर्गरच मागवतो, म्हणजे कसं आता इतके दिवस झालं गणपतीमध्ये व्हेज खाऊन तो त्याला कंटाळलेला असेल, त्यामुळे बघ आता बर्गर पाहून कसा लगेच चटकन जेवायला येतो खाली. त्यावर ते म्हणतात, अगं एवढं काय, ते पार्कचं घड्याळ त्याला ऑफिसमध्ये आज त्या क्लायंटने दिलेलं होतं, तुला काय सांगू, ते आज पार्कचं ऑफिसमध्ये एवढं कौतुक करत होते, इट्स ओके, मी त्याच्यासाठी नवीन घड्याळ गिफ्ट म्हणून आणेल, असं विक्रम काका त्या मानिनीला सांगून तिथनं निघून जातात. तर ती मानिनी स्वतःच्या मनाशीच विचार करत असते, काय करू, काव्याबद्दलची अस्वस्थता विक्रमला सांगू की नको, असा विचार ती मानिनी करत असते. आणि त्यानंतर इकडे वसू आत्या आणि रंभा
रम्या दोघीजणी संध्याकाळी आपापल्या रूममध्ये त्यांचे नवीन कपडे घालून बघत असतात आणि खुश होत असतात। त्यावर ती काव्या म्हणते, आई खरंच मला तर कंटाळा आला आहे हे असले कपडे घालून। तुला आठवतंय का मी आधी किती नवीन नवीन ड्रेस घालायचे आणि मस्त स्टायलिश बनून ऑफिसमध्ये जायचे, नवीन नवीन हेअरस्टाईल देखील करायचे खरंच, पण आता त्या नंदिनीमुळे आपल्याला असले कपडे घालावे लागत आहेत। त्यावर ती वसू आत्या म्हणते, अगं रम्या तू काळजी करू नकोस बाळा, लवकरच तुला तुझं आधीसारखं ऑफिसमध्ये जायला देखील भेटेल आणि तुझ्या आवडीचे कपडे देखील घालायला भेटतील। बघ तू आता आपल्याला यासाठी काहीतरी मोठं करायला हवं। आणि त्यानंतर तेवढ्यातच त्यांचं दार वाजतं। त्यावर त्या रम्याला वाटतं मानिनी आली की काय। त्यावर ती म्हणते, आई तू आता पटकन हे बेडसेट गुंडाळ, मामीला दिसलं पाहिजे नाही की आपण असे नवीन नवीन कपडे चोरून घालत आहोत हे तिला कळता कामा नये। त्यावर ती रम्या लपते आणि वसू आत्या बेडसेट घेऊन दार उघडते तर त्यांची मोलकरी नसते। त्यावर ती म्हणते, काही नाही मी उद्या 2 दिवस सुट्टीवर आहे म्हणून सांगण्यासाठी दार वाजवलं होतं। त्यावर ती म्हणते, पण तुम्ही हे असं चादर का बरं गुंडाळली आहे। त्यावर वसू आत्या सांगते, मला थंडी वाजते म्हणून। त्यावर ती म्हणते, हो तुम्ही जरा आराम करा, कारण कसं आहे ना तुम्हाला सकाळी 5लाच उठून सर्व घरातली कामे देखील करावी लागतात। त्यानंतर ती रम्या वसू आत्यांना म्हणते, आई तू काहीतरी कर बरं। काय गं तू मला तो व्हिडिओ दाखवला होतास ना जीवाचा आणि नंदिनीचा, पण आता त्यापुढे तू काहीतरी करणार आहेस की नाही। त्यावर ती म्हणते, मला आता असा पत्ता सापडला आहे ना ज्यामुळे मला आपल्या या घरामध्ये आधीची जागा मिळवायला फारच सोपं जाईल, असं म्हणून ती त्या रम्याला सांगत असते। त्यावर ती रम्या म्हणते, आई आता तू नुसतं बोलतच बसू नकोस बरं, काहीतरी ॲक्शन देखील घे, असं ती रम्या त्या वसू आत्यांना सांगते। तर ती वसू आत्या रम्याला म्हणत असते, आता मी जीवाच्या आयुष्यामध्ये असा सुडुंब पेरणार आहे ना ज्याचा स्फोट त्या नंदिनीच्या आयुष्यामध्ये घडेल आणि त्यानंतर नंदिनी अशी काही तिच्या आयुष्यातली वस्तू गमावेल ना जी तिला सर्वात जास्त प्रिय आहे। त्यानंतर इकडे ती काव्या अभ्यास करत बसलेली असते आणि तो पार्थ तिच्या साईडला झोपलेला असतो, पण पार्थचा आज घोरलेला आवाज येत नसून त्याचा आज कणलेला आवाज त्या काव्याला येत असतो। त्यावर ती म्हणते, आधी तर हे फक्त घोरत होते आणि आता तर हे कणत आहेत। त्यानंतर ती पार्थच्या जवळ जाते आणि त्यानंतर बघते तर त्याला थंडी देखील वाजत असते। त्यावर ती इकडे तिकडे एसीचा रिमोट शोधते, पण तिला कुठेही रिमोट दिसत नाही। त्यानंतर ती ते ब्लँकेट त्या पार्थच्या अंगावर टाकायला जाते आणि त्यानंतर पार्थ स्ट्रेट झोपतो आणि तिचा हात पार्थच्या अंगाखाली मानेखाली अडकून बसतो। त्यावर ती काव्या म्हणते, आता हे काय नवीनच। त्यावर ती त्याचा मानेखालचा हात काढायला जाते, पण तो हात काही निघत नाही। त्यानंतर ती पार्थला जागं करण्याचा प्रयत्न देखील करते, पण तो पार्थ काही जागा होत नाही। त्यानंतर ती म्हणते, उगाचच नको ह्यांना उठवायला, आत्ताच ह्यांना चांगली झोप देखील लागलेली आहे आणि ह्यांना बरंही वाटत नाही, आज हे ऑफिसमध्ये फारच थकलेले देखील आहेत। त्यामुळे ती देखील तिथे तशीच बसते आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्या काव्याला तिथे झोप लागते। ती त्या पार्थच्या खांद्यावर डोकं ठेवून तशीच झोपी जाते आणि त्यानंतर इकडे सकाळी पार्थला जाग येते तर तिथे काव्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली आहे हे त्याला दिसतं, पण त्याला वाटतं हे स्वप्न आहे की काय। त्यानंतर तो पार्थ त्या काव्याला हलवतो आणि म्हणतो, नाही हे स्वप्न नाही, हे तर खरंच घडलं आहे। त्यानंतर तो त्या काव्याला जागं करतो आणि ती काव्या अचानक डचकून उठते। त्यावर तो म्हणतो, अहो काय हे काव्या, मी देखील भिलो ना। आणि त्यानंतर तो म्हणतो, काय मग तुम्ही माझ्याजवळ येऊन कसं झोपलात। त्यावर ती म्हणते, काय आहे ना सॉरी देशमुख, पण ना तुम्ही काल झोपला होतात आणि तुम्हाला थंडी देखील वाजत होती, त्यामुळे मी तुम्हाला उठवायला गेले तर माझा हात तुमच्या मानेखाली अडकला। तर तो पार्थ त्या काव्याला म्हणतो, खरंच तुमचा हात दुखला असेल, तुम्ही माझ्यासाठी एवढे कष्ट घेतलेत, मग आता मला तुमचा हात चेपू द्या, असं म्हणून तो काव्याचा हात चोपून देतो। त्यानंतर इकडे युग त्याच्या कॉलेजमधल्या प्रिन्सिपलला फोनवर बोलत असतो। त्यावर तो म्हणतो, ही गोष्ट
गोष्ट माझ्या घरी कळता कामा नये असं तो त्याच्या मित्राला सांगत असतो आणि त्यानंतर त्या युगचं हे सर्व बोलणं नंदिनीला ऐकायला येतं। त्यावर नंदिनी त्याचा फोन झाल्यानंतर त्या युगच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते, काय युग, तू घरच्यांपासनं कोणती गोष्ट लपवत आहेस हे खरं खरं सांग। आणि त्या दोघांमधलं बोलणं इकडे रम्या चोरून ऐकत असते। त्यावर युग त्या नंदिनीला त्याच्या कॉलेजमध्ये झालेला सर्व प्रॉब्लेम शेअर करतो आणि इकडे रम्यालाही तो प्रॉब्लेम सर्व कळतो आणि आता रम्या त्या नंदिनीला खोटं पाडण्याचा ती युगच्या कशा सपादन्या करत आहे आणि त्याला कसं वाईट वळण लावत आहे हे सिद्ध करत असते। तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये व नवीन भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा।